नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 2023 रोजी मेगा पदभरती आरोग्य विभागाची जाहिरात आलेली होती. त्याच्यानंतर आता नवीन जाहिरात जी आहे 2026मध्ये कधीपर्यंत येऊ शकते त्याची माहिती आपण पाहणार आहोत. परंतु ज्यांनी 2023मध्ये परीक्षा दिलेल्या होत्या त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे त्यांच्या आता वेटिंग लिस्ट पुन्हा एकदा लागायला सुरुवात झालेली आहेत आणि 2026मध्ये देखील तुमची आरोग्य विभागाची गट क ची आणि गट ड ची नवीन जाहिरात जी आहे कधीपर्यंत येऊ शकते त्याची देखील अपडेट आपण बघूयात. तर बघा, जसं की गट क मध्ये विविध पदं असतात. फार्मासिस्ट असतील, दूरध्वनी चालक असेल, वाहन चालक असेल, त्यासोबत प्रयोगशाळा तंत्रज्ञ असतील, असे विविध स्टाफ नर्स असेल, अशा पदांची या ठिकाणी जाहिरात जी आहे आलेली होती. आणि गट ड मध्ये देखील शिपाई, कक्षसेवक असतील, परिचर असतील, अशा विविध पदांची जाहिरात 10,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात आलेली होती. तुम्ही याची परीक्षा दिलेली असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे या ठिकाणी याची जी आता वेटिंग लिस्ट जी आहे पाहू शकता लागायला सुरुवात झालेली आहे. जसं की पाहू शकता ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. पाहू शकता या ठिकाणी फील्ड वर्कर, डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर यवतमाळ यांची या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागलेली आहे. बघू शकता 22 तारखेला ह्या वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार अशा पद्धतीने ह्या वेटिंग लिस्ट लागत आहेत. विविध पदाच्या स्टाफ नर्सची लागलेली आहे. त्याचसोबत या ठिकाणी लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरची लागलेली आहे. तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलेलं होतं, कुठली या ठिकाणी परीक्षा दिली होती 2023मध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ह्या वेबसाईटवरती जाऊन चेक करायचं आहे वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे की नाही. अशा पद्धतीने पाहू शकता या ठिकाणी तुमचे मार्क्स दाखवले, तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्क्स पडले होते आणि त्यानुसार या ठिकाणी ही वेटिंग लिस्ट जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे. तर मग आता या ठिकाणी नवीन जाहिरात कधी येऊ शकते त्याची देखील आपण माहिती बघूयात. त्याच्या अगोदर बघा, तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की भारतीय न्याय व्यवस्थेविषयीची विशेष पुरवणी आहे. लिपिक, क्लर्क, शिपाई या पदांसाठी हे उपयुक्त आहे. सध्या जी तुमची मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात आलेली आहे शिपाई, त्याचसोबत लिपिक आणि स्टेनोग्राफर, यामध्ये लिपिक आणि शिपाई या पदासाठी हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकमेव पुस्तक आहे. मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 26 पर्यंत याच्यामध्ये प्रश्नपत्रिकांचा संच त्यांनी दिलेला आहे. यामध्ये लिपिकचे 2019 ते 25 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका आहेत. शिपाईच्या 2018 ते या ठिकाणी 25 पर्यंत प्रश्नपत्रिका आहेत. लिपिकच्या सराव आणि संभाव्य प्रश्नपत्रिका देखील 2026 साठी त्यांनी 22 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. शिपाई पदासाठी देखील संभाव्य प्रश्नसंच 2026 साठी 21 प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या आहेत. त्यासोबत जिल्हा सत्र न्यायालय भरती लिपिकचे 2024च्या प्रश्नपत्रिका आहेत. पिऊनच्या 2024च्या प्रश्नपत्रिका, असे एकूण 70 प्रश्नपत्रिकाचा संच. याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी केलेलं आहे. हे पुस्तक प्रत्येक बुकस्टोअरमध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करता येणार आहे. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 26 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 4 प्रश्नपत्रिका, शिपाई पदाच्या एकूण 4 प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3,700 प्लस प्रश्नांचा याच्यामध्ये तुम्हाला समावेश त्यांनी करून दिलेला आहे. तर सध्याच्या होणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय पदभरतीमध्ये लिपिक, शिपाई पदासाठी उपयुक्त असं पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. तुम्ही हे पुस्तक नक्की खरेदी करू शकतात. इतरही त्यांची पुस्तकं आहेत, जसं की तलाठी पदभरतीची जाहिरात जी येईल त्यासाठी तलाठी, ग्राम महसूल अधिकारी या पदासाठी 62 प्रश्नपत्रिका संच देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. तर ही सर्व पुस्तकं तुम्हाला महाराष्ट्रातील कुठल्याही बुकस्टोअरमध्ये पाहायला भेटतील, तेथून तुम्ही खरेदी करू शकतात. तर बघा, मग आता आरोग्य विभाग पदभरतीची नवीन जाहिरात देखील लवकरच प्रसिद्ध होऊ शकते. परंतु सध्या वेटिंग लिस्ट जी आहेत त्याची त्यांनी मुदत दिलेली आहे, ती म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदत दिलेली आहे. मग 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत सर्व वेटिंग क्लिअर होऊन ज्या पण आता रिक्त जागा राहतील मग त्याची जाहिरात जी आहे तुम्हाला 16 फेब्रुवारी 2026 नंतर पुढे आलेली पाहायला भेटेल. म्हणजे तिथपर्यंत ही सर्व वेटिंग जी आहे ती होणार आहे आणि त्याच्यानंतर नवीन जाहिरात तुम्हाला फेब्रुवारी नंतर 2026 मध्ये आरोग्य विभागाची आलेली पाहायला भेटेल. त्याच्याच नंतर बघा, अशा पद्धतीने रिक्त पदांची माहिती देखील या ठिकाणी मागवली जात आहे. संपूर्ण जिल्ह्यामधून पदनिर्मितीच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अवस्थित ती माहिती जी आहे, प्रत्येक जिल्ह्यामधून किती रिक्त पदं आहेत त्याची देखील माहिती मागवण्याचं काम चालू आहे. म्हणजे जी पण या ठिकाणी बिंदुनामावली अगोदर बनवली जाते त्यासाठी किती रिक्त पदं असणार आहेत, कुठल्या ग्रुप सीची असतील, ग्रुप डीची असतील, त्याची माहिती मागवण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे. तर हे परिपत्रकं देखील अशा पद्धतीने प्रसिद्ध झालेली आहेत. तर जसे अजून या ठिकाणी अपडेट येईल, आता 16 फेब्रुवारी नंतर या ठिकाणी आपल्याला जाहिराती ज्या आहेत त्या येऊ शकतात. त्याच्यानंतर मग किती दिवसात जाहिराती येतील त्याची माहिती आलेली नाही, परंतु लवकरच त्याबद्दलचा अपडेट अजून येईल.
परंतु तुमचा अभ्यास चालू राहू द्या. कधीही याच्या जाहिराती जे आहेत ते येऊ शकतात, कारण की 2023 नंतर दुसरे जाहिराती या ठिकाणी आरोग्य विभागाच्या प्रसिद्ध झालेल्या नाहीत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या DMRची जाहिरात आलेली आहेत, परंतु ह्या जाहिराती भरपूर दिवस झाले आलेल्या नाहीत. त्याच्यामुळे लवकरच ह्या जाहिराती प्रसिद्ध होऊ शकतात. 16 फेब्रुवारीपर्यंत वेटिंग लिस्ट जी आहे या ठिकाणी त्याची मुदत आहे. तिथून पासून पुढं मग या ठिकाणी ह्याची पूर्ण नवीन जाहिरातीची कार्यवाही होऊ शकते. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जसे नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.